श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता 2 मार्चला सोमवारी आहे होळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण असा सण मानला जातो. होळी हा सण आपण सर्वजण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करत असतो. आपल्या संपूर्ण देशभरामध्ये होलिका दहन आणि तसंच रंगपंचमी म्हणजेच धुलीवंदनाचा सण हा अत्यंत आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला होळी हा सण साजरा केला जातो आणि यंदा 2026 या वर्षी पौर्णिमेची तिथी ही 2 दिवस आलेली आहे आणि ही पौर्णिमेची तिथी 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 सुरू होणार आहे आणि 3 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 5:08 संपणार आहे. होलिका दहन हे आपण नेहमी प्रदोष काळामध्ये पौर्णिमेच्या तिथीला करत असतो आणि म्हणूनच 2 तारखेला 2 मार्चला सोमवारी पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी सुरू होत आहे आणि याच तिथीला प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे. 2 मार्चलाच होळी पेटवून आपण तिचं पूजन हे करायचं आहे. होळी या सणाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये नारळ, धान्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य हा टाकून तिला हार फुले वाहून होळीभोवती प्रदक्षिणा घालून आपण प्रार्थना करत असतो. होलिका दहन हा वाईटावर सकारात्मक दैवी शक्तीचा विजय म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन सर्व सकारात्मक आणि शुभ गोष्टींची सुरुवात ही याच होळीच्या पूजनाने होत असते. यावर्षी होळी हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूपच खास अशी मानली जात आहे. वैदिक पंचांगानुसार होळीच्या दिवशी मालव्य राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, लक्ष्मीनारायण योग आणि धनशक्ती योग असे 5 शक्तिशाली शुभ राजयोग हे तयार होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र, बुध आणि सूर्य यांसारखे प्रमुख ग्रह शुभ स्थितीमध्ये असतात आणि केंद्र किंवा त्रिकोणाच्या घरांवर प्रभाव पाडतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये संपत्ती, स्थान, प्रतिष्ठा आणि संधी या वाढतात. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शुभयोगांवर जर आपण होळीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले तर त्यामुळे आपण केलेल्या या उपायांचा आपल्या आयुष्यावर 100% शुभ परिणाम हाच होत असतो. या शुभ संयोगांमध्ये आपण जर होळीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण प्रभावशाली उपाय केले तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला सकारात्मक आणि शुभकारकच ठरत असते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी असाच एक अत्यंत प्रभावशाली आणि साधासोपा असा नारळाचा एक उपाय करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की होळीच्या दिवशी आपल्याला नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. होळीच्या दिवशी तुम्ही इतर काहीही नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण अत्यंत प्रभावी असा हा एका नारळाचा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा नारळाचा उपाय होळीच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट नष्ट होतील आणि तसंच तुमच्या घरामध्ये असलेलं आजारपण, वाईट शक्ती, नजरबाधा, नकारात्मकता इत्यादी सर्व समस्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल. माता लक्ष्मीची तुमच्या घरावर सदैव कृपा राहील. होळीच्या दिवशी नारळाचा हा प्रभावी उपाय केल्याने तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता ही सुद्धा दूर होईल. तुमच्या घरातली अलक्ष्मी ही सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तुम्ही हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. होळीच्या दिवशी करण्यात येणारा एका नारळाचा हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा उपाय होळीच्या दिवशी केलाच गेला पाहिजे आणि हा उपाय आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही हा उपाय करू शकतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक पूजेमध्ये आपण नारळ हे वापरत असतो आणि या नारळालाच आपण श्रीफळ असं सुद्धा म्हणत असतो. कोणत्याही देवी देवतांची पूजा करताना नारळ हे वापरलंच जात असतं. नारळाशिवाय कुठलीही पूजाही पूर्ण होत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभकारक असे मानले जाते. या नारळालाच समृद्धी, यश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कोणत्याही देवी देवतांच्या पूजेमध्ये श्रीफळ म्हणजे नारळ हे वापरलं जातं त्याचप्रमाणे कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुद्धा नारळ हे वापरलं जात असतं. या नारळालाच सुखसमृद्धीचे आणि माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी, आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर व्हावं, माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठीच होळीच्या दिवशी नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. नारळामध्येच ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचा अवतार आहे असं मानलं जातं.
कोणत्याही धार्मिक स्थळी आपण गेलो की आपल्याला तेव्हा तिथे नारळ अर्पण करा असं सांगितलं जातं. प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान हे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ असे आहे. नारळाशिवाय कुठलीही पूजाविधी ही होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचे आवाहन करण्यासाठी त्या पूजेमध्ये सुपारीही ठेवली जाते, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी नारळ हा ठेवला जातो. प्रत्येक देवतेला नारळ हे अतिशय प्रिय आहे आणि म्हणून प्रत्येक देवतेला नारळ अर्पण केल्यानंतर त्याचे प्रसाद म्हणून वाटपसुद्धा केले जाते. तर असं हे नारळाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असा हा नारळाचा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरातली प्रगतीही खुंटली असेल, तुमच्या घरातील कुठल्याच व्यक्तीची प्रगतीही होत नसेल, तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामामध्ये हवं तसं यश मिळत नसेल आणि तसंच तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला हवं तसं यश हे मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांची त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणं कलह होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, अनाठाई खर्च होत असेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी या जर तुम्हाला येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर इडापिडा असेल, कुठला वास्तुदोष हा असेल, वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा असेल, तर होळीच्या दिवशी तुम्ही हा नारळाचा उपाय केला तर यामुळे तुमच्या या सर्व समस्या हे सर्व दोष नष्ट होतील. तर हा उपाय करण्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसंच तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा हा लावून घ्यायचा आहे. देवघरात आणि तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायचा आहे. तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत आणि सक्रिय झालेल्या असतात आणि या सर्व नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नयेत यासाठीच आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे. आणि हा नारळाचा उपाय जो आहे तो उपाय आपल्या घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुकं नारळ घ्यायचं आहे, कारण होळीमध्ये ओलं नारळ टाकणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे. म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुकं नारळच घ्यायचं आहे आणि हा नारळ आपल्याला सोलायचा नाही आहे, तो तसाच आपल्याला घ्यायचा आहे आणि या नारळावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तिथेच त्या आसनावर देवघरासमोर बसून आपल्याला हे नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे आणि आपल्याला 11 किंवा 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हेच नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून हे नारळ आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे नारळ ओवाळत असताना ते आपल्याला क्लॉकवाईजच ओवाळून घ्यायचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून अंगावरून हे नारळ आपल्याला 11 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं नारळ घेण्याची काहीच गरज नाही. एकच नारळ घेऊन ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि असं हे नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये असलेल्या अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून हे नारळ आपल्याला 11 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाच नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरातून फिरवून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे 11 वेळा हे नारळ आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे, उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पेटती होळी असेल तर तिथे तुम्हाला हे नारळ घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हाच नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरून त्या होळीला 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला त्या पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे. त्या पेटत्या होळीमध्ये हा नारळ आपल्याला दहन करायचा आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला होळी मातेला प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जे काही संकट, दुःख, दारिद्र्य, त्रास, इडापिडा, आजारपण, नजरबाधा, वाईट शक्ती या सर्व असतील तर ते सर्व त्रास, या सर्व गोष्टी, या सर्व समस्या होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये दहन होऊन नष्ट होऊ दे, अशी तुम्हाला होळी मातेला यावेळी प्रार्थना करायची आहे. आणि तसंच माता लक्ष्मीची आमच्या संपूर्ण घरावर कृपा राहू देत आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ देत, अशी तुम्हाला होळीला यावेळी प्रार्थना करायची आहे. तर असा हा अत्यंत प्रभावी नारळाचा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय होळीच्या दिवशी केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य, दोष 100% नष्ट होतील आणि म्हणूनच होळीच्या दिवशी एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.